मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया सुरुवात आजची. आणि पाऊस पडतोय, तुम्हाला सांगू खरंच खूप इतकी गरमी होत होती. म्हणजे 2-3 दिवस आधी पडला पाऊस, मग 5-6 दिवसापासून पाऊसच नव्हता. पण आज लकीली आज पाऊस येतोय सकाळपासून. तर भरपूर असा पाऊस येतोय बघा. तर पाऊस तर चालू आहे, तर चांगलं झालं पाऊस पडतोय. ते गरमी खूप होत होती, आता गरमी वगैरे थोडीफार कमी होईल. त्याच्यामुळे पुसपास वगैरे करून झालेली आहे, तर तेवढी मी करून घेते. चला बघूया पुढे काय काय कसं रुटीन असतं. मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. रुटीन चालू झालं आहे. सकाळी पाणी वगैरे भरलं, कपडे वगैरे धुवून झाले आहेत. त्याच्यानंतर आज खूप पाऊस आहे, कपडे मध्येच टाकले कालचे, आत्ताचे बाहेर टाकलेले आहेत. मग त्याच्यानंतर म्हटलं चला झाडझूड करून घेऊया थोडीफार. आणि किचन वगैरे कामं झालेली आहेत किचनचे, मग झाडझूड वगैरे करून घेत आहे. इथे दोघीजण गेलेले आहेत स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये मुलं गेले आहेत. मग त्याच्यानंतरचं हे रुटीन असतं, आपले कामं जे आहेत ते फटाफट आवरून घ्यायची. म्हणजे जवळजवळ 9-10पर्यंत आपली सगळी कामं होऊन गेली का मग बरं असतं. मग स्वयंपाकाचं रुटीनही चालू होतं त्याच्यानंतर. म्हणजे सकाळची जी ही कामं असतात ती आटपली की बरं राहतं. सगळी झाडझूड वगैरे कानाकोपऱ्यातून अशा पद्धतीने सगळं झाडून घेतलेलं आहे. हे बघा, कपडे वगैरे सगळे अजून दोऱ्या काही निघालेल्या नाही. पाऊस अजून सारखा चालूच आहे. अजून तर नवरात्रीची साफसफाई वगैरे बाकी आहे, कारण यशची एक्झाम वगैरे चालू आहे, तर त्याच्यामुळे मग थांबलेली आहे थोडीफार. कारण श्राद्धही होतं, पितृपक्ष चालू आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा थांबली होती. आणि एक्झाम आहे, तर मग सगळं काढलं तर मुलांना डिस्टर्ब होतं, म्हणून म्हटलं मग काढूया, 1-2 दिवस राहतील असं. म्हणजे शनी रवी बघेल मी, काढेल. मग त्या टायमाला हिंदीचा गुजरातीचा वगैरे पेपर असला की मग काय प्रॉब्लेम नाही आहेत, की त्यांची स्टडी करत बसतील. पण किचन सगळ्यात आधी मी क्लीन करून घेणार आहे. त्याच्यानंतर आता ही किचनच क्लीन करत आहे. प्लॅटफॉर्म सकाळच्या चहाचे वगैरे झालं, त्याच्यानंतर क्लीन केलाच नव्हता. मग झाडझूड झाली, किचन ओटा क्लीन केला, त्याच्यानंतर पुसपास वगैरे करून घेत आहे. पोछा वगैरे मारून घेते स्वच्छ पूर्ण घरामध्ये. 2-3 रूम मी ते स्वच्छ आता पुसून घेणार आहे. आणि देवपूजा वगैरे करून झालेली आहे. सतीशंती असले का मग तेच देवपूजा वगैरे करून घेतात. छानपैकी आळूची पानं घेतलेली आहेत आणि याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत सुरीने अशा पद्धतीने. तर आता आपल्याला आळूच्या पानांची वडी बनवायची आहे. 2 वाट्या भरून इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे. ही वाटीचा माप आहे. या वाटीने मी इथे 2 वाट्या चण्याचं पीठ घेतलं आहे. तर इथे आपल्याला अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, कारण छान अशी क्रिस्पी होता. याच्यात आपल्याला अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट मी इथे बनवून घेतलेली आहे. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्हाला याच्यात पेस्ट टाकून घ्यायची आहे. मी 1 ते 1.5 चमचे इथे पेस्ट टाकून घेते. आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे. 2 ते 3 चमचे मी इथे साखर टाकून घेणार आहे. पावडर घेतली आहे 1 चमचा. थोडंसं हिंग टाकून घ्यायचं याच्यात. हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा. पावडर टाकून घ्यायचे 2 चमचे. हिरवी मिरची टाकलेली आहे, तर लाल मिरची पावडर आपण फक्त अर्धा चमचा टाकून घेऊ. अर्धा चमचा गरम मसाला. त्यानुसार मीठ टाकून घ्यायचंय. चिंचेचा कोळ घेतलेला आहे, छानपैकी आंबट आणि गोड असं त्याचं बॅलेन्स होणार आहे. आपण साखर आधीच टाकून घेतलेली आहे. तुम्ही गूळ सुद्धा टाकू शकता, आणि चिंच नसेल तर तुम्ही लिंबूचा रस घेतला तरीही चालेल. आता हे सगळं छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता लागेल त्यानुसारच याच्यात पाणी घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, पानांना लावून घ्यायचं आहे, तर थोडं घट्टच ठेवायचं करायचं आहे हे सगळं असं. हे बघा, पीठ इथे मी भिजून घेतलेलं आहे, तर याची ही कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. या पद्धतीने पातळ नाही करायचं, नाही तर मग ते पानाला लावल्यावर पूर्ण बाहेर निघतं. तर असं घट्टच ठेवलं आहे थोडं. तर आता हे झालं आहे, आता पानांना लावून घेऊया आपण. इथे हे मोठं पान ठेवून घेतलेलं आहे, तर हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आणि याला असं पकडून इथे आपण लावून घेऊया. या पद्धतीने सगळ्या पानावर अशा पद्धतीने आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचं आहे. तर हे लावून घेतलेलं आहे. तर छोटे छोटे पानं पण आहे याच्यात. मी या पद्धतीने इथे ठेवून घेते.
हे बघा अशा पद्धतीने मी इथे छोटे मोठे सगळे अशा पद्धतीने इथे लावून घेणार आहे. छोटे छोटे आहे ते तसे बॅलेन्स करून आपल्याला सगळ्या साईडला येतील अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत पानं. नंतर मध्ये मध्ये मोठाही ठेवायचा. जर असे मिक्स पानं असतील तुमच्याकडे तर अशा पद्धतीने आपण आळूवडी बनवून ठेवू शकतो. म्हणजे फक्त तिला स्टीम करून ठेवायची. तर हे बघा तर इथे लावून घेतलेले आहेत पानं. तर हे बघा अशा पद्धतीने इकडून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. याच्यावर थोडंसं इथे पीठ लावून घ्यायचं आणि ह्या साईडने सुद्धा आपल्याला इथे वर करून घ्यायचं आहे. आणि याचं आता हे बघा ह्या साईडने पण करायचं फोल्डिंग. आता याचा घट्ट असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला. जितका घट्ट करता येईल आणि छान अजून मोठे मोठे पाने जर असतील ना छान मोठी अशी आळूवडी आपली तयार होते. हे बघा आता हिला असं छान सील करून घ्यायचं म्हणजे निघायला नको. तर ही रेडी झालेली आहे. आता हे आपण डायरेक्ट इथे गाळणीतच ठेवणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने सगळे रोल मी आता इथे रोल करून झालेले आहे पानांचे. तर अगदी छान असे पात्र आपले तयार होणार आहेत. तर स्टीम करायला ठेवते मी इथे. तर हे अशा पद्धतीने इथे स्टीम करायला ठेवलं आहे. वरून एक ताट झाकते मी याला. वरून असा ताट झाकायचा की जेणेकरून कुठूनही स्टीम बाहेर येणार नाही. तर आता याला 20 ते 25 मिनिटापर्यंत छानपैकी स्टीम करून घेऊया. तर आता चेक करून घेऊया आपण. तर हे बघा पानांचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे अगदी छान असे सॉफ्ट झालेले आहेत. हे बघा. तर आता गॅस बंद करते आणि याला थंड होऊ देते आणि मग याला काढून घेईल. थंड झालेले आहेत तर ही अशी घ्यायची आणि याला कट करून घ्यायची. अगदी पातळ पण नाही करायच्या. हे बघा अशा पद्धतीने ही थिकनेस याची ठेवायची. तर या पद्धतीने छान अशा ह्याच्या वड्या पडतात. हे बघा छान असं शिजलेले पण आहे ते. 20 ते 25 मिनटं 20 मिनटं तुम्ही छानपैकी ठेवून द्यायचं आहे स्टीम करायला आणि छान याच्या अशा पद्धतीने वड्या पडतात. छान अशा वड्या याच्या पडलेल्या आहेत. तर मी आता फ्राय करून घेते. तर मी इथे डीप फ्राय करून घेणार आहे हे. आणि छानपैकी गुलाबी रंगावर असे छान क्रिस्पी होतात तोपर्यंत याला तळून घेणार आहे हे. लगेच नाही पलटायच्या. थोड्या चिपकतात त्या सुटतात त्याच्या हे बघा तेलामध्ये. आता याला पलटून घ्यायच्या. अगदी मस्त अशा गोल्डन होता आणि क्रिस्पी होतील ना. जास्त कडक पण नाही करायच्या पण छान अशा क्रिस्पी झाले ना वरून तेव्हा याला काढून घेऊया आपण. तर हे बघा छान असा गोल्डन कलर झालेला आहे. तर आता या काढून घ्यायच्या. तर छान मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. थंड झाल्या की अगदी छान या खुसखुशीत होतील. हा जो रोल असतो ना हा थंड झाला आहे. आता याला तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये पॅक करून ठेवायचा. अशा पद्धतीने टिफिन वगैरे घेऊ शकता. तुमच्याकडे दुसरे डबे असतील तर ते घ्यायचे आणि अशा पद्धतीने डब्यांमध्ये हे पॅक करून तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये. तर हे छान 2 ते 4 तुम्हाला धावपळ असेल तर अशा स्टीम करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे आणि टायमावर त्याला काढून तळून घ्यायचे आहेत. तर अगदी छान मस्त अशा राहतात. चला मग वडी तर बनवून झालेली आहे. त्याच्यानंतर बाहेर आवाज येत होता. बोलायला आली मी. मध्ये त्या साईडला सुद्धाच येत होता म्हणून म्हटलं चला बोलून घेऊया. तर अशा पद्धतीने मस्त छान अशी आळूची वडी झालेली आहे. त्याच्यानंतर स्वयंपाकही करून झाला आहे. सिंपल चपाती भाजी बनवली. मुगाची भाजी आणि चपाती आणि जे पानं होते उरलेले ते सुद्धा लावून घेतलेले आहे. अशा पद्धतीने करून ठेवलं ना तर आपल्याला केव्हाही तळून खाता येतं. तर सगळी तयारी माझी झाली जेवणाची. स्वयंपाकही करून झालेला आहे. तर चला तुम्हाला जर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.